ओबीसीमध्ये असलेले घुसमट बाहेर काढण्याचं काम बाळासाहेबांनी या त्याच्या माध्यमातून केलं आहे. यासाठी ओबीसीची एक जबाबदारी आहे, त्यांचं स्वागत केलं पाहिजे, त्यांच्यामध्ये त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, त्यांनी उभारलेल्या या आंदोलनात आम्ही सहभागी झालं पाहिजे. म्हणून आम्ही हा पत्रकार परिषदेची द्वारे या ठिकाणी सर्व ओबीसींना आवाहन करण्यासाठी या बैठकीचं आयोजन केलेलं आहे. जे काय आमचा असा स्पष्ट आरोप आहे, जे काय खेळ लावलेला आहे हा शरद पवार आणि एकनाथ शिंदेने लावलेला आहे. महाराष्ट्रामध्ये माणसात माणूस नाही ठेवला या लोकांनी, जातीचं सोडूनच द्या. जे मराठा माळी ओबीसी समाजाचे मायनर जातीचे लोक एका गुन्ह्या गोविंदाने गावामध्ये नांदत होते, त्या लोकांमध्ये दुही निर्माण करण्याचं काम ह्या राज्यकर्त्यांनी केलं. यांना मत विभागणी करून यांची सत्ता परत आणवायची, त्यामुळं यांनी हा खेळ चालवलेला आहे. त्यासाठी आम्ही अनेक वेळेस आंदोलन केले. मागही एक वेळेस मी सीएम ला बोललो होतो का, म्हणलं तुम्ही मराठ्याचे मुख्यमंत्री नाहीये, तुम्ही ह्या महाराष्ट्र राज्याचे, तुम्हाला ह्या 12 बलुतेदार लोकांनी मतदान देऊन सत्तेमध्ये आणलं. आता तुम्ही फाटाफूट करून सत्ता स्थापन केली, आमचं त्याच्यातही काही दुमत नाही. परंतु जाती जातीमध्ये भांडणे लावायचे काम त्यांनी सोडावं. वेळोवेळी काल पण त्यांनी औरंगाबाद मध्ये येऊन त्या मावळा मराठा संघटनेला आश्वासन दिलं का मराठ्याचं आरक्षण लवकरच आम्ही ठरवणार आहोत. वेळोवेळी मराठा का, कधी ओबीसीच्या बाबतीत त्यांनी विचार केला का? ज्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे लोक राहतात, 12 बलुतेदार समाज इथे आहे, दलित आहे, आदिवासी आहे, ह्या लोकांपेक्षा एक समाज मोठा आहे का या महाराष्ट्रामध्ये? वेळोवेळी मराठाईचं नाव घेतात त्यांनी कधीही ओबीसीचं, एससीचं, एसटीचं नाव नाही घेतलं. आम्ही त्यांचा धिक्कार करतो. हे ह्या राज्यकर्त्यांनी थांबवलं पाहिजे. शरद पवारनी हा खेळ याच्यासाठी रचला कारण की त्यांच्या हातातून सत्ता गेली, आणि ती सत्ता गेल्यामुळे त्यांनी जरांगेला आंतरवली सराटीत जाऊन त्याला भेटून त्याला सगळा कानमंत्र दिला, त्याच्या मागे टोपेला सगळं पाठबळ दिलं. हे सगळं काम शरद पवारांनी केलेलं आहे. सुरुवात शरद पवारांनी करायला लावली आणि बादमध्ये पाठबळ सगळं आर्थिक नियोजन हे एकनाथ शिंदेने केलं. एकनाथ शिंदेचं केलं त्यांनी याच्यावरनी केलं कारण की त्यांची अडचण आहे. त्यांनी ही शिवसेनेतून फुटून बाजूला झालेली आहे. त्यांना ती परत ते सत्तेत येते का नाही, लोक मतदान करते का नाही, ही त्यांना शाश्वती नाही. आम मतदार आज पण उद्धव ठाकरेंच्या मागे आहे. यांच्याजवळ फक्त यांचे ज्यांना सत्ता पाहिजे होती, संपत्ती पाहिजे होती, प्रतिष्ठा पाहिजे होती, असे आमदार आणि कंत्राटदार लोक ज्यांना कॉन्ट्रॅक्टशिप मिळतात गव्हर्नमेंटच्या सगळ्या, असे त्यांचे काही ठराविक लोक त्यांच्या सोबत आहे, पण आम मतदार त्यांच्या सोबत नव्हता. त्या भीती कारणाने त्यांनी हे त्या जरांगेला सगळी पुरवण्याचं काम केलेलं आहे, शक्ती पुरवण्याचं काम केलेलं आहे. पण त्यांनी हे विसरू नये का ठीक आहे आता 2 महिन्यामध्ये निवडणुका आहे, तेव्हा त्यांना मराठ्याच्या मतावर तुम्ही निवडून जाणार नाहीये. ह्या राज्यामध्ये, ह्या देशामध्ये 52% ओबीसी आहे, 15% एससी आहे, एसटी आहे, ह्या सगळ्या जाती आहे. तुम्ही अगर एका मराठ्याची बाजू घेऊन चालत असाल, संविधानाला विरोध करून त्या मराठ्याला आरक्षण द्यायचा प्रयत्न करीत असेल, तर ह्या महाराष्ट्राला कळंक लागण्याची गोष्ट आहे. ह्या राज्यामध्ये महात्मा फुले सारखे लोक झाले. शाहू महाराजांनी त्यांच्या संपत्तीतून मागासवर्गीयांना, इतर मागासवर्गीयांना आरक्षण लागू केलं, त्यांची संपत्ती वाटली.
आम्ही अशा माणसाच्या वंशातले आहोत. त्याच्यामुळं एकनाथ शिंदेना जरा हे ध्यानात ठेवावं का पुढे त्याला निवडणुकीला समोर जायचं आहे. वेळोवेळी मराठ्याचं करू नका, नाही तर तुम्हाला नस्त नाबूद केल्याशिवाय इथं ओबीसी राहणार नाही, एवढं आम्ही ठामपणे सांगू शकतो. आणि बाळासाहेबांनी जी आमच्याबद्दल भूमिका घेतली ओबीसी समाजाबद्दल, त्याबद्दल आम्ही सर्व ओबीसी बांधव त्यांचे ऋणी आहोत. आणि ह्या यात्रेमध्ये लाखोच्या संख्येने त्यांचे स्वागत झालं. प्रत्येक गावामध्ये त्यांचे स्वागत झाल्या, सभा झाल्या. वेळोवेळी त्या गावातले ओबीसी लोक तिथं आले. या औरंगाबादमध्ये बी साहेबांचं मोठ्या प्रमाणात जंगी स्वागत होणार आहे आणि इथं मोठी सभा बाळासाहेब आंबेडकरांची होणार आहे. ही याच्यात काही तीळ मात्र शंका नाही. आपण महाराष्ट्रामधलं जे वातावरण आहे, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती, याचा जर विचार केला तर फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन महाराष्ट्रामध्ये जे राज्यकर्ते आज सत्तेमध्ये आलेले आहेत आणि या फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेण्याचा अधिकार या सत्तेमधल्या भारतीय जनता पार्टी असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी असो, यांनी त्यांना फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घेण्याचा अधिकार राहिलेला नाही. ज्या राज्यघटनेची शपथ घेऊन मुख्यमंत्री पदावर बसलेले एकनाथ शिंदे हे स्वतःच्या जातीसाठी अधिकाराचा गैरवापर करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा बेकायदेशीर प्रयत्न करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 5 मे 2021 रोजी 5 न्यायमूर्तींच्या निकालानुसार महाराष्ट्रातील मराठा समाज हा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या मागास नसल्याचा निर्णय दिला. परंतु न्यायपालिकेचा निकाल राज्य सरकारनं धुडकावून लावला. भारतीय संविधानातल्या तरतुदीला देखील बगल दिली आणि बेकायदेशीरित्या महाराष्ट्रामध्ये जातीयवादी धोरण राबवून मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती 7 सप्टेंबर 2023 रोजी नेमली. शिंदे समितीला फक्त सांगितलं होतं की कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात काय अभ्यास असावा, त्याची कार्यपद्धती काय असावी, याचा अभ्यास करण्यासाठी ही समिती नेमली होती. परंतु या समितीचा अहवाल हा राज्य सरकारला 2 महिन्यामध्ये देण्याचं त्या शासन निर्णयामध्ये लिखित होतं. पण शासन निर्णयात हा अंमलात आला आणि त्यांनी काही ठिकाणी पाहणी करून निजामकालीन दस्तऐवज मराठवाड्यातील तपासण्याची सुरुवात केली. त्याच्यामध्ये बऱ्याचशा बोगस नोंदी करण्यात आल्या. दस्तऐवज, महसुली पुरावे याच्यामध्ये पेनाने खाडखोड करून मराठा समाजाला कुणबी दाखवण्यात आलं आणि त्याचा अहवाल, चुकीचा अहवाल, बनावट बोगस अहवाल हा राज्य सरकारनं स्वीकारून मराठा समाजाला कुणबी जातीचे जात दाखले दिलेले आहेत. हे जात दाखले हे आरक्षणासाठी ओबीसी मध्ये घुसण्यासाठीचा प्रयत्न आहे. हे जात दाखले देण्याचा अधिकार किंवा नवीन जात निर्माण करून मराठा समाजाला कुणबी बनवण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही आहे. संविधान हे मान्य करत नाही आहे. न्यायपालिका हे देखील मान्य करत नाही आहे. आणि असं असताना महाराष्ट्रामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाज आणि मराठा समाज यांच्यामध्ये दुही निर्माण करण्याचं काम, ही पिढ्यानपिढ्या दुश्मनी निर्माण करण्याचं काम हे राज्य सरकार करीत आहे. आम्ही या ठिकाणी असं नमूद करू इच्छितो की
मंडल आयोगाच्या शिफारशी मुळात 32 वर्षानंतर म्हणजे 1992 ला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लागू झाल्या, परंतु महाराष्ट्रात आणि देशात मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार सर्व क्षेत्रामध्ये मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली नाही. एका बाजूला मंडलचं 27% आरक्षण ओबीसी भटक्या विमुक्तांना मिळालं आणि त्याचबरोबर दुसऱ्या साईडला देशात खाजगीकरणाचं धोरण केंद्र आणि राज्य सरकारनं स्वीकारून ओबीसीच्या घटनात्मक जागा कमी केल्या. त्यामुळे ओबीसींना खऱ्या अर्थानं आजही सर्व क्षेत्रामध्ये आरक्षण मिळालेलं नाही. काही प्रमाणात शिक्षण आणि राजकीय आरक्षण हे मिळू लागल्यामुळं मराठा समाजाच्या हे लक्षात आलं की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या जागा आहेत, ज्या ठिकाणी राजकीय प्रतिनिधित्व ओबीसीला मिळत आहे, ते नष्ट करण्याच्या हेतूनं त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन मराठ्याचं कुणबीकरण करून ओबीसी मध्ये घुसण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला आहे. हा प्रयत्न आम्ही कदापि सहन करणार नाही. येत्या 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये दलित, ओबीसी, आदिवासी यांची एकत्रित आम्ही एक समूह म्हणून आम्ही यांच्या विरोधात मतदान करायला आम्ही ओबीसीला भाग पाडू आणि ओबीसी, दलित, आदिवासी एकत्र आले तर महाराष्ट्रामधला कोणताही पक्ष सत्तेमध्ये येऊ शकत नाही. आमची शक्ती जी आहे ती आमची शक्ती 74% आहे. आम्हाला तुम्ही जर घटनात्मक आमचे अधिकार देणार नसाल तर आम्ही तुम्हाला सत्तेमध्ये जाऊ देणार नाही, अशा प्रकारची भूमिका देखील आम्ही या ठिकाणी मांडणार आहोत. 7 ऑगस्ट हा मंडल आयोगाचा क्रांती दिन आहे आणि हा विजयी दिन म्हणून आम्ही साजरा करतोय. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर ओबीसी आरक्षण बचाव यात्रा घेऊन औरंगाबादला येत आहे. औरंगाबादमध्ये या यात्रेचा समारोप आहे. या त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होऊन सर्व ओबीसी बहुजन समाजाला या आरक्षणाच्या लढ्यात उतरण्यासाठी आम्ही आवाहन करीत आहोत आणि या देशात मोठी क्रांती यापुढे होणार आहे आणि ओबीसी आता जागृत होत आहे. आम्ही सगळ्या ओबीसीच्या 360 जातींना आवाहन करतोय की तुम्ही या लढ्यात जर सामील झाला नाही तर तुम्ही तुमच्या आरक्षणाचे मारेकरी व्हाल आणि तुमच्या मुलाबाळाच्या पुढच्या भविष्याला तुम्ही अंधारात टाकाल. म्हणून मी या ठिकाणी ओबीसीच्या सर्व 360 जातींना आवाहन करतोय की तुम्ही एकत्र या. तुम्ही तुमच्या राजकारणापासून तुमच्या पक्षाला बाजूला सारून तुमच्या हितासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर जोडून घ्या आणि आपल्या घटनात्मक आरक्षणाचं संरक्षण करा, असं मी या ठिकाणी मागणी करतोय. आणि राज्य सरकारला हेही सांगतोय की 7 सप्टेंबर 2023 चा शासन निर्णय तात्काळ रद्द करा. ओबीसीची जात न्याय जनगणना तुम्ही करून त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण द्यावं आणि जे बोगस कुणबी जात दाखले मराठा समाजाला दिलेले आहेत ते तात्काळ रद्द करावेत, अशी मागणी देखील या ठिकाणी मी करतोय. सर, मुख्यमंत्र्यांसोबत जे संघटनेने विमानतळावर भेट घेतली, तिने निवेदन मागणी केली आमच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये निर्णय लवकर घेण्यात यावा. त्यांना मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं त्या दिवशी. काय सांगतात तुम्ही? हो, तर ते मी आताच बोललो ना, वेळोवेळी ते त्यांची बाजू घेतात. ही फार दुर्दैवी गोष्ट आहे. आता ही ते बीजेपीचं तो नारायण कुचे आणि अजून 2 आमदार त्या जरांगेला जाऊन भेटले. अरे तुम्ही काही ओबीसीचा विचार करणार आहात का नाही? आणि मुळात बीजेपी आणि सेना ही सत्तेत आली सिर्फ ओबीसीच्या नादानपणामुळे. ओबीसीला आजपर्यंत मंडळ आयोग कळला नाही. फायदे घेतात परंतु ते आज वाचवलं नाही तर उद्या त्यांचे मुलं बाळ भीक मागते रस्त्यावर. तर त्यांनी आता जागृत व्हायला पाहिजे आणि या सेना बीजेपी पासून दूर झालं पाहिजे. बीजेपीचा खेळ फार वाईट पद्धतीचं चालू आहे. तसाही संघाचा कार्यक्रमच आहे तो.
आरक्षण मुक्त देश पाहिजे, आरक्षण आरक्षण मुक्त देश पाहिजे त्यांना. ज्या अर्थी मनोज जरांगेकडून ओबीसी आरक्षणाला आवाहन करण्याची भाषा केली जाते, यातून आरक्षण मुक्त भारत हा एक संघाचा छुपा अजेंडा तर राबवला जाणार नाही काय, असा संशय आम्हाला येतोय. येतो नाही आहे. आणि म्हणून हे आंदोलन भरकटलेलं आहे असं आम्हाला वाटतं. जे आंदोलन सरसकट म्हणजे गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणासाठी चालू झालं होतं ते सरसकट मराठ्यापर्यंत गेलं. जे आंदोलन मराठा आरक्षणासाठी चालू झालं होतं ते ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे इथपर्यंत पोहोचलं. जे आंदोलन असं म्हणत होतं की आमचा राजकारणाचा काही संबंध नाही, आमचा तो प्रांत नाही, ते आंदोलन याला पाडा त्याला पाडा, बघतोच निवडणुकीत कसे निवडून येतात इथपर्यंत पोहोचलं. म्हणजे त्या आंदोलनाचा फेस आता राजकीय झालेला आहे. आणि राजकीय फेस झाल्यामुळं शेवटला ते आंदोलन ओबीसी साठी जे मंडल आयोग लागू केलं होतं या मंडल आयोगाला चॅलेंज करण्यापर्यंत गेलं. म्हणून आम्ही भांबवलेले, भेदरलेले, घाबरलेले ओबीसी एकजूटपणे लढू शकत नव्हते. त्यांना बळ द्यायचं काम ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ओबीसी आरक्षण बचाव यात्राच्या माध्यमातून केलेलं आहे. त्याला प्रतिसाद म्हणून औरंगाबाद शहरातले, छत्रपती संभाजीनगर शहरातल्या तमाम ओबीसी बांधवांनी सकल ओबीसी समिती किंवा सकल ओबीसी समाज म्हणून या यात्रेचं मोठ्या प्रमाणात स्वागत करायचं ठरवलं आहे. आणि मंडल दिन आम्ही साजरा करण्याचं ठरवलं आहे. ओबीसी चळवळीतल्या लोकांची आग्रह मागणी ही असते की मंडल दिन हा दिवाळीप्रमाणे साजरा करायला पाहिजे. त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आपल्याला आमंत्रित करू आम्ही जे काय प्रोग्राम करणार आहे याची माहिती देण्यासाठी या ठिकाणी बोलवलं होतं. यानंतर आपण विचार अजून काय विचारायचं. आम्ही आतापर्यंत औरंगाबाद शहरातल्या 30 समाज घटकांच्या प्रमुखांना, जिल्हा अध्यक्षांना आणि त्यांच्या सेलिब्रिटीमध्ये वकील, डॉक्टर, इंजिनियर्स यांना बाळासाहेबांच्या सहीचं पत्र सहभागी होण्यासाठी दिलेलं आहे. यामध्ये सर्व स्तरातील अल्प समाजातील समाज घटक आहेत. ज्याच्यामध्ये नाविक समाज आहे, बारी आहे, शिंपी आहे, एकदम बारीक समाजातील समाज यांना आम्ही समारोपाच्या कार्यक्रमाला सहभागी होण्यासाठी ओबीसीचे आमचे अविनाश भुसीकर होते, सोमनाथ सूर्यवंशी होते, नागोराव पांचाळ होते, गोविंद दळवी होते. आम्हालाही आमंत्रित केलं होतं. परंतु या ठिकाणची व्यापक कार्यक्रम होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी संघटना बांधली. मायक्रो ओबीसी मधल्या वंचित घटकासाठी किंवा एकदम कमी संख्या असलेल्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही या ठिकाणी वेळ द्यायचं ठरवलं होतं. वास्तविक नियोजन करूच नको. समारोप ओबीसी आरक्षणाचा लढा सातत्याने वंचित बहुजन आघाडीने आता खांद्यावर घेतलेला आहे. पण आम्ही सकल ओबीसीच्या माध्यमातून औरंगाबाद शहरात मागच्या 2-3 वर्षापासूनही करत होतो, अजूनही यानंतरही करू. यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी ओबीसीच्या आरक्षणाबद्दल कुठलाही आवाज नाही केलेला, शब्दही काढलेला नाही की ओबीसीचं ठेवायचं का राहू द्यायचं. तर हे आरक्षण तर 2010ला संपला. समाजाच्या गवळी नावाच्या व्यक्तीने केस केली होती सुप्रीम कोर्टाने. नंतर नाही 2010 पासून केस चालू होती ती. नंतर मध्ये मग ते सुप्रीम कोर्टाने सांगितलं की इम्पिरियल डाटा गोळा करा. तो थातूर मातूर त्या बंटी आयोगाने गोळा केला. त्याच्यामध्ये जे 27% ओबीसींना आरक्षण मिळत होतं, ज्याचे ग्रामपंचायतचे सदस्य 56,000 पर्यंत निवडून यायचे, ते आता 40,000 आले. नाही 40,000 नाही, 27% सरसकट जे आरक्षण होतं सगळ्या राजकीय क्षेत्रामध्ये ते काही गावामध्ये 2%, काही ठिकाणी निरंक, काही ठिकाणी 16%, काही ठिकाणी 9%, असा आडनावावर आधारित जो इम्पिरिकल डाटा गोळा केला तो डाटा ऑप्शन तो आम्हाला मान्य नाही असं त्या गवळीच्या प्रकरणानंतर जे राजकीय आरक्षण झालं. आणि त्यावेळेस सुद्धा बाळासाहेबांनी विधान भवनाला घेराव घालून ओबीसीचं राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी मागणी केली. 2019 मध्ये बाळासाहेबांनी लोकसभा विधानसभा त्या निवडणुकीमध्ये किती टक्के वाटा होता? बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही 50 मायक्रो समूहातील उमेदवारांना उमेदवारी देणार आहे, जातींना उमेदवारी देणार आहे. आणि त्या अनुषंगाने बाळासाहेबांनी 50 पेक्षा जास्त मायक्रो ओबीसीच्या समूहातील लोकांना विधानसभेच्या उमेदवारी दिली. ओबीसीची टक्केवारीचं प्रमाण आम्ही नाही काढलं,
परंतु जवळपास बराच ओबीसी लोकसभेमध्ये आमच्याकडे आकर्षित झाला होता, आम्ही तिकडे आकर्षित झालो होतो, पण नंतरची टक्केवारी ओबीसी किती मतदान झालं हे आमच्याकडे नाही टाकलं. परमेश्वर भाऊ, ह्यो आरक्षणाचा लढा आहे, हा राजकीय काही आहे ना, याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने किती सीट उभं केले, किती राहिले, तो विषय याच्यात नाही. वंचित नाही आता जुडणार, आता 100% जुडणार. हो ना, बरोबर आहे. हो, आता बाकीचे उर्वरित काही जे राहणार आहेत तुझे, तर त्यांना ओबीसी मतदान करेल का? मग करील ना, का नाही करील? यावेळेस तीच भूमिका घ्यायची. जेव्हा जो मान्यता आमची, एकतर पहिले त्यांच्या आजोबाचे आमच्यावर लाख करोडो उपकार आहे, आम्ही त्या आमच्या अंगाची चमडी काढून त्यांची पायताने केले तरी ते कमी. हे मंडळ आयोग लागू झालं केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं. घटनेमध्ये तरतूद करून ठेवली नसती तर हे व्हीपी सिंगांना बी जमलं नसतं. दुर्दैव आहे का काँग्रेसनं 50 वर्ष सत्ता भोगून त्यांनी नाही केलं, पण व्हीपी सिंगांनी केलं. व्हीपी सिंगांनी बी जेव्हा केलं ते बी बाळासाहेब आंबेडकरांची कृपा आहे. त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर हे व्हीपी सिंगासोबत राज्यसभेवर खासदार होते आणि त्यांना मंत्रीपद द्यावं असं व्हीपी सिंगाची भूमिका होती. परंतु व्हीपी सिंगांनी त्यांना ऑफर केली आणि त्या दिवशी बाळासाहेबांनी एक विचार करून व्हीपी सिंगाला सांगितलं की म्हणे राजेसाहेब, तुम्ही मला मंत्रीपद नाही दिलं तरी चालेल, पण माझ्या आजोबाची जी कल्पना आहे का ह्या देशामध्ये मंडळ आयोग लागू झाला पाहिजे, ज्या उद्देशावर बाबासाहेबांनी राजीनामा दिला होता का मंडळ आयोग लागू त्यावेळेस नेहरूंनी त्यांनी विरोध केला होता, तो झाला नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिला, तो लागू करावा. त्याच्यामुळे मला मंत्रिपद नका देऊ, पण ह्या देशामध्ये मंडळ आयोग लागू करा. आणि त्या राजांनी बिचाऱ्यांनी त्यांना त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, त्यांनी करोडो ओबीसींचं कल्याण करून गेले. जे रोजी घोषणा केली ते रोजीच या संघाच्या लोकांनी, त्या बीजेपीच्या लोकांना त्याचा पाठिंबा काढायला लावला आणि तो काढल्याबरोबर दुसऱ्या रोजी त्या बाबांनी त्या पंतप्रधानाच्या खुर्चीला लाथ मारली आणि बाजूला झाले. पण करोडो ओबीसींचं कल्याण ते करून गेले. हे उपकार आमच्यावर आहेच आणि तेच अनुषंगाने आज ठीक आहे, काही राजकारणामध्ये उलाढाली होत राहत्या, संकल्पना राहत्या, आम्हाला त्याच्या डीप मध्ये जायचं नाही. बाळासाहेब हे ज्येष्ठ नेते, आम्ही त्यांच्या लेवलचे नाही. आज ते आमच्यासाठी भांडतात, तर आमचे दैवत ते आम्ही आज हे मानतो. त्याचा पुढचा निर्णय काय घ्यायचा हे सातच्या बाद घेणारच आहोत. ओबीसी साठी तर मग प्रकाश शेंडगे भांडतात, छगन भुजबळ भांडतात, भांडतात ना, पण ते ज्या दावणीला बांधले तेच आरक्षणा मराठा याला पुढे बिलकुल पार्टीचं काम करतात. राष्ट्रवादी असन, काँग्रेस असन किंवा बीजेपी असन किंवा सेनामधले असन, ओबीसी हे त्या पक्षातले दावणीला बांधलेले आमदार मंत्री आहे असा स्पष्ट आरोप आहे आमचा. अरे त्याला लाज वाटायला पाहिजे का मराठ्याचं 16 पासून आंदोलन चालू आहे. सगळ्या आंदोलनामध्ये प्रत्येक पक्षाचा, काँग्रेस असन, राष्ट्रवादी असन, सेना असन, बीजेपी असन, त्याचा खासदार आणि आमदार त्या आंदोलनामध्ये सहभाग होतो. आणि आमचे आमदार आणि मंत्री कुठे मेले का? आजपर्यंत कधी ओबीसीच्या प्रश्नावर आमच्या सोबत आले का? आज तो माणूस आमच्यासाठी रस्त्यावर उतरला. विचारा, आज ते उद्या प्रकाश आंबेडकरांच्या जीवाला धोका होऊ शकतो, परंतु ते आमच्यासाठी भांडायला रस्त्यावर उतरले. आणि त्यांना कधी आमचे करंट नेते साथ देत नसेल तर ते आमचे जातीचे असू शकतात, आमच्या विचाराचे नाही. ओबीसीचे सत्तेत असलेले आमदार काही बोलत नाही, काय सांगणार? तेच ना, मग तेच तर सांगणार ना, ते पक्षाचं काम करतात. त्यांना त्यांच्या पक्षातल्या मालकांनी जे सांगितलं तेवढं ते बोलतात आणि येतात. आमचा असा स्पष्ट आरोप आहे. हे केंद्रीय मंत्री, कॅबिनेट मंत्री म्हणतो अतुल सावे किंवा भुजबळ किंवा जे कोणी असन, अरे हा 7 सप्टेंबरला जीआर निघाला तेव्हा ते तिथंच होते ना.
तेव्हा झोपले होते का ते? तेव्हा झोपले होते? अरे आम्हाला आमच्या सारख्या साध्या कार्यकर्त्याला कळतं का 7 तारखेचा GR हा ओबीसीचा वर अन्याय करणारा, ओबीसीचं जीवन उद्ध्वस्त करणारा आहे, तेव्हा ते झोपले होते का? आम्ही इथं तो GR ऐकून 10 तारखेला सावता मंदिरामध्ये बैठक घेतली ओबीसीची आणि आम्ही सर्वांनी निर्णय घेतला. त्यामध्ये 13 तारखेपासून 4 दिवस मी स्वतः उपोषणाला बसलो. आमचे वखरेजी होते, एक आमचा तो सोमनाथ होता, असे आम्ही 6 लोक पहिल्या रोजी 4 उपोषणाला बसलो, दुसऱ्या रोजी ते 6 संख्या झाली. जी साधी गोष्ट आमच्या सारख्याला कळते तेव्हा ह्या नेत्यांनी कळत. आणि 2 महिन्याच्या बाद म्हणजे सभा घेऊन आले. त्या अजित पवारला सांगितलं म्हणून का? अरे तुम्ही जो मुद्दा तिथं तेरोजी विरोध करायचा असता का तुम्ही ह्यो GR काढायचा नाही तर आम्ही या मंत्रिमंडळात राहत नाही. अरे तुम्ही खुर्ची सोडवता येईल नाही, तुम्ही काय समाजाचं कल्याण करता? देवेंद्र फडणवीस म्हणतात का मराठ्यांना न्याय देणार आम्ही आणि ओबीसी आरक्षणाला धक्का पण लागू देणार नाही, असं पण डुप्लिकेट भाषा काऊन करतात? सरळ सरळ निर्णय घ्या ना, सरळ सरळ निर्णय घ्या. धक्काची काय? धक्का काय? इथे गाडी धक्का प्लेट बंद पडलेली गाडी आहे, धक्का कशाचा आला? अरे स्पष्ट भूमिका घ्या ना, का स्पष्ट सांगा त्यांना का ओबीसी मध्ये तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. हे बाजूला दुसरं दिलेलं आहे आता 10-12%, हे वाचवण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. त्याची कशी तरतूद करायची हे आम्ही करू, परंतु त्यांनी ठाम भूमिका घेत नाही. धक्का कशाला लावत्या? आणि यायचा धक्का लावल्याने होणार आहे का? बाबासाहेबांनी अशी खुटी मारून ठेवले की यांच्या बापाकडून बी नाही होणार ते. रामभाऊ, दुसरं एक असं होतं की शहरातले ओबीसी समजदार झालेले, सुशिक्षित झालेले, समजले, गावखेड्यातला अजून ओबीसी थोडस कळत नाही, तर त्यांच्यापर्यंत कसं नाही कळतं? सगळ्याला वळत नाही ना, वळत बी, पण परिस्थिती कशी आहे ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत या मराठा समाजाला सगळ्याच समाजाने, ओबीसी मधले तर फार मायनर जाती हो, 1% 50.50 आणि 2% लोक आहे. हे कसं आहे, मराठा समाजाची एक लोकसंख्या ह्या महाराष्ट्रामध्ये 20-22%, आमचे किती माळी असन धनगर असन तिथं 1-2-3%, तर ते त्यांना मोठा भाऊ म्हणूनच जगले ना. आणि कधीच महात्मा फुलेंनी मराठा वेगळं अहो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि त्यांची समाधी शोधून काढणारा महात्मा फुले, पण यांना मान्य आहे का? महात्मा फुले मान्य नाही, त्यांना बाबासाहेब मान्य नाही. नाही आंदोलनाचा फोटो जाऊ द्या, ते त्यांचे कर्म भरते. त्यांनी फोटो लावले म्हणून